श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रावणात प्रत्येक इच्छा होते पूर्ण. भगवान शंकराच्या या 5 आवडत्या राशी संकटातून अलगद बाहेर काढतात. हो, शिवभक्त ज्या महिन्याची आतुरतेने वाट पाहतात तो महिना म्हणजे श्रावण महिना. अखेर 25 जुलै 2025 रोजी सुरू झालेला आहे. त्यानंतर आजचा दिवस तर अगदीच खास आहे, कारण आज आहे श्रावणी सोमवारचा दिवस. धार्मिक मान्यतेनुसार श्रावणात भगवान शिवाची पूजा केल्याने भगवान शिव भक्ताच्या मनातील इच्छा पूर्ण करतात. ज्योतिषी शास्त्रानुसार पाहायला गेलं तर अशा काही 5 राशी देवाला सर्वात प्रिय आहेत आणि श्रावण महिन्यात भगवान शिव या राशींना विशेष आशीर्वाद देत असतात. शिवपुराणानुसार भगवान शिव स्वभावाने खूप भोळे आहेत आणि खऱ्या मानाने पूजा केल्याने ते लवकर प्रसन्न होतात. मान्यतेनुसार मेष आणि मकर राशीसह 5 राशीचे लोक भगवान शिव यांना सर्वात प्रिय असतात. श्रावण महिन्यात जर या राशीच्या लोकांनी शिवाची विशेष पूजा केली तर भोलेनाथ त्यांची इच्छा पूर्ण करतात. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत राशी. भगवान शिवाच्या पूजेसाठी श्रावण महिना सर्वोत्तम असतो. भगवान शिवाच्या पूजेसाठी श्रावण महिना सर्वोत्तम मानला जातो. भगवान शिव सर्वांचे रक्षण करतात आणि सर्वांवर आपले आशीर्वाद वर्षाव करतात, परंतु त्यांना मेष आणि मकर राशीसह 5 राशी सर्वात जास्त आवडतात. असे म्हटले जाते की भगवान शिव या राशीच्या लोकांचे भाग्य बदलतात आणि त्यांना प्रत्येक अडचणीतून वाचवतात. भगवान शिवाच्या कृपेने त्यांचे बिघडलेले काम सहजतेने पूर्ण होते आणि त्यांना नेहमीच भगवान शिवाचा आशीर्वाद मिळतो. तर पहिली रास आहे मेष. मेष राशीला भगवान शिवाच्या 5 आवडत्या राशीपैकी एक मानले जाते. भोलेनाथाच्या कृपेने त्यांचे सर्व बिघडलेले काम पूर्ण होते आणि त्यांच्या आशीर्वादाने करिअर आणि व्यवसायात प्रगती होते. भगवान शिव त्यांच्या शुभ कार्यात येणारे प्रत्येक अडथळे दूर करतात आणि या राशीचे लोक खूप नाव कमवतात. यावर उपाय म्हणून तुम्ही श्रावणात तांब्याच्या भांड्यात गूळ आणि लाल चंदन टाकून शिवलिंगाचा अभिषेक करावा. कर्क राशीच्या भगवान शिवाच्या आवडत्या राशीपैकी एक रास मानली जाते, कारण कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. भोलेनाथ नेहमीच कर्क राशीच्या लोकांचे रक्षण करतात आणि त्यांना नेहमीच संकटापासून वाचवतात. या राशीचे लोक स्वभावाने खूप सहनशील असतात, म्हणून त्यांच्या धीरगंभीर स्वभावामुळे भगवान शिव त्यांना खूप आवडतात. उपाय म्हणून तुम्ही दररोज श्रावणमध्ये चांदीच्या भांड्याने शिवलिंगावर दूध अर्पण करावे. नंतरची रास आहे तूळ रास. भगवान शिव यांच्या आवडत्या राशीपैकी एक मानली जाते ती तूळ रास. या राशीचे लोक स्वभावाने खूप आध्यात्मिक मानले जातात आणि म्हणूनच भगवान शिव नेहमीच या राशीच्या लोकांसोबत उभे राहतात. भगवान शिव त्यांचे सर्व बिघडलेले कामं दुरुस्त करतात आणि नेहमी त्यांच्या डोक्यावर हात ठेवतात. दररोज श्रावणमध्ये तुम्ही पाण्यामध्ये साखर घालून महादेवाचा अभिषेक करावा. असे ओम नमः शिवाय मंत्राचा जप देखील करावा. नंतरची रास आहे मकर. मकर राशीचा स्वामी शनी महाराज आहे. भगवान शिव यांना आपला भक्त मानतो आणि म्हणतो की त्यांना भगवान शिवाच्या कृपेनेच दंडाधिकारी पद मिळाले, म्हणून भगवान शिव यांनाही मकर रास आवडते. या राशीचे लोक स्वभावाने खूप मेहनती असतात, म्हणून भगवान शिव प्रत्येक काळात त्यांचे रक्षण करतात. उपाय म्हणून तुम्ही श्रावणमध्ये पाण्यात काळे तीळ टाकून शिवलिंगावर अभिषेक करावा. पुढची रास आहे कुंभ. कुंभ राशीचे लोक देखील भगवान शिव यांना सर्वात प्रिय असतात. कुंभ राशीचे लोक स्वभावाने खूप सत्यवादी असतात आणि नेहमी इतरांचे कल्याण करण्यासाठी मग्न असतात. असे म्हटले जाते की भगवान शिव कुंभ राशीच्या लोकांना अकाली मृत्यूपासून वाचवतात आणि त्यांना नेहमीच सुख आणि समृद्धीने भरलेले ठेवतात. भगवान शिवाच्या आशीर्वादाने भगवान शिव त्यांच्या जीवनात एक मोठे स्थान प्राप्त करतात. यावर उपाय म्हणून तुम्ही श्रावणात दररोज शिवलिंगावर उसाचा रस अर्पण करावा. तर मंडळी, ही माहिती कशी वाटली जरूर सांगावी. धन्यवाद.